ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासोबत एक प्रवासात भेटलेल्या व्यक्तींची गोष्ट आहे. तुम्ही ही स्किप करू शकता कारण की ही तुम्हाला आवडेलच का अशी काही खात्री नाही. मी तवांगला फिरायला गेलेला असताना सेला टनलच्या पुढे गेल्यावर आमची गाडी पंक्चर झाली आणि पंक्चर झाली मग स्टेपनी बदलताना आमचा स्पॅनरच मोडला. स्पॅनर मोडल्यावर प्रत्येक त्या म्हणजे साधारण तुम्ही ऑब्झर्व करा, साधारण 6,000 फूट सरासरी मीटर 6,000 मीटर सरासरी हिमालयाच्या रांगेची उंची आणि आपली सह्याद्रीची 900 ते 1200 मीटर सरासरी उंची आहे. म्हणजे 5 ते 6 पट हिमालय उंच आहे आणि तिथं पूर्ण ती डोंगर रांगा हिमालयाची रांगा आणि पूर्ण घाट सेक्शन आहे. तरीही अशा ठिकाणी प्रत्येक गाडी येत होती ना आम्हाला विचारत होती काय प्रॉब्लेम झालाय, काय झालाय, मदत करायचा प्रयत्न करत होती, आपला स्पॅनर देत होती. पण थोडासा साईज वेगळी असल्यामुळं बऱ्याच गाड्यांचं स्पॅनर मॅच होत नव्हतं. मग आता गाड्या स्पॅनर मॅच होणं झाली ते 20भर गाड्या थांबल्या असलेल्या जाताना, पण असं काय जास्त गर्दी अशी वगैरे नव्हती. मग एक निर्णय झाला की लिफ्ट मागून पुढे जायचं आणि कुठं पंक्चरवाला आपल्याला भेटतोय ते बघायचं आणि त्याला घेऊन यायचं. मग मी लिफ्ट मागून जायचा निर्णय घेतला आणि लिफ्ट मागितली. एक गाडी होती, स्विफ्ट गाडी होती, त्या ड्रायव्हरनं लिफ्ट मागितल्यावर मी म्हटलं बाबा मला असाच प्रॉब्लेम आहे. तो म्हटला, मग त्यांनी मागच्या पॅसेंजर विचारलं कारण त्यांनी ती भाड्यानं गाडी केली आणि त्यांनी होय म्हटले. मग जात असताना चर्चा म्हणजे मला जितकी काळजी माझी होती किंवा आमची सगळ्यांची होती त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्या गाडीत असणाऱ्या व्यक्तींना आमची लागली होती. कारण की आमच्यापाशी 3 लहान मुलं होती आणि ते प्रत्येक वेळी म्हणत होते की त्या लहान बाळांना म्हणजे अंधार लवकर पडतोय, तासाभरात अंधार पडणार होता. ते म्हणत होते की लहान बाळांना पटकन तुम्ही हे करा, कुठल्या तर गाडीला लिफ्ट मागून खाली एक सेफ ठिकाणी आणा, तुम्ही पुरुष लोक गाडी ती कधी वेळ लागेल सांगतात आणि त्यावेळी तुम्ही ती घेऊन या. म्हणजे आणि ही गोष्ट मला त्यांनी साधारणतः 45 किलोमीटरच्या प्रवासात कमीत कमी एक 20 ते 25 वेळा मला ती सांगितली असेल. आणि ती बघ त्यांना गाडी मिळाली आहे का, लिफ्ट मिळाली आहे का. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला लाज वाटायची की आता 1-2 घरं दिसली ती, इथे 2 घरं दिसली ती, गाडी थांबवून विचारावं का इथे कोण पंक्चरवाला आहे का. पण त्यांनी स्वतः त्या गाडीतले पॅसेंजर होते ते स्वतः सांगायचे की इथं गाडीत ड्रायव्हर सांग गाडी थांबवून इथं कोण पंक्चरवाला आहे का बघ. असं जवळजवळ त्यांनी 10 ते 12 वेळा पंक्चरवाला हाय का ही विचारासाठी थांबलो. म्हणजे ते एकतर ॲक्च्युली फिरायला आले होते आणि ते प्रॉपर पुण्यातले होते आणि एवढ्या लांब आले होते. पण त्यांची ती काळजी घेण्याची पद्धत मला खूप आवडली आणि ह्या व्यक्तींनी मला त्या प्रवासात एक सांगितलेली एक सल्ला दिलेला आहे. तो सल्ला मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगेन. पण आपण केलेल्या चांगल्या कर्माचं फळ असेच आपल्याला अडचणीत मदत करणे माणसाच्या रूपात आपल्याला भेटत असते ह्याच्यावर माझा ठाम विश्वास झाला. यामुळे